ट्रेडिशनल ज्या मंडळ्या आहेत त्या मंडळ्यांमध्ये ही जी गोष्ट जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारे एक 300 ते 400 हा जो कालखंड होता या शतकामध्ये देवबापानं फार सुंदर रीतीनं मंडळीचा उपयोग केला आणि मंडळीनं काही गोष्टी सुरू केल्या ज्या आध्यात्मिक मंडळीच्या वाढीसाठी होत्या. पण कालांतरानं त्या ज्यावेळेस रूढी आणि परंपरामध्ये जातात त्यावेळेस त्या फार मंडळीला घातक होतात आणि मग मंडळी त्या रूढी आणि परंपरांमध्ये अशी काही जखडली जाते. जर तसं नाही झालं तर असं काही पाप ओढल्यासारखं लोकांना वाटू लागतं किंवा आता आमचा प्रवेश नरकाच्या द्वारातच होणार आहे, आम्ही हे न पाळल्यामुळं असं काहीतरी व्हायला सुरुवात होते. पण सुरुवात जी आहे ती फारच उत्तम आणि चांगली अशी होती आणि जगभरामध्ये त्या कालखंडामध्ये ॲडव्हेंट हे जे संडेज आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरचे जे संडेज आहेत ते फार सुंदर रीतीनं साजरे केले जायचे आणि मंडळीला उत्तेजन दिलं जायचं की तुम्ही केवळ त्या प्रभू येशू ख्रिस्त जो गव्हाणीत जन्मलेला आहे त्याच्याकडे लक्षच फक्त लावू नका, तर प्रभू येशू ख्रिस्त जो महान तुमचा आणि माझा राजा जो जन्मला होता मरण्यासाठी आणि पुनरुत्थित होऊन त्यानं जावं आणि आपल्याला घेण्यासाठी परत यावं, ही जी सुवार्थ आहे याच्याकडे लक्ष देण्यासाठी हे ॲडव्हेंट संडे सेलिब्रेट केले जायचे. आणि मग पहिला रविवार, दुसरा रविवार, तिसरा रविवार, चौथा रविवार असे हे जे रविवार आहेत या रविवारी पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताचं जे येणं आहे त्या संदर्भात उत्तेजन दिलं जायचं आणि सांगण्यात यायचं की मंडळी वाट बघा, कारण तुमचा आणि माझा राजा येणार आहे, तुमचा आणि माझा राजा येणार आहे, तर त्यासाठी तुम्ही कशा रीतीने तयारी करायला पाहिजे. तर आपण त्या अनुषंगानं आपण एक संदेशाची मालिका सुरू केलेली आहे आणि त्या संदेशाच्या मालिकेमध्ये आपण मागचा रविवार पाहिलेला होता की पश्चातापी अंतःकरणानं प्रभूच्या येण्याचा मार्ग नीट करायला पाहिजे. म्हणजे तो येणार जो आहे तो मंडळीला घ्यायला येणार आहे आणि आपण विचार केला की नाही, मंडळीनं तयार राहायला पाहिजे. आणि मग ज्यावेळेस मंडळी तयार राहायला पाहिजे तर फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय जो आपण वाचला आणि त्याची 4 पासून पुढची वचनं आहेत, मग जी तयारी करायची आहे तो येण्या अगोदर आणि त्याचा मार्ग जो आपल्याला नीट करायचा आहे, आणि तर आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रभूमध्ये आनंद करा, कारण तुमचा आणि माझा जो राजा आहे त्या राजाचं येणं जवळ झालेलं आहे. तर आपण ज्या फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय वाचतो आणि 4थ्या अध्यायामध्ये सुरुवात जी आहे 4थ्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की प्रभूमध्ये आनंद करा. आणि मग प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे, आपण वाट बघत आहोत आणि वाट पाहत असताना जे ॲडव्हेंट संडेज आहे त्याच्यामध्ये हा जो एक रविवार आहे त्या दिवशी मंडळीला उत्तेजन देण्यात येत आहे की तुमचा आणि माझा राजा येणार आहे, तर राजा जर येणार आहे तर तुम्ही आणि मी आनंद करायला पाहिजे. आणि मग आजचा जो संदेश आहे तो प्रभूमध्ये आनंद करा म्हणजे नेमकं काय, तर तो आनंद नेमका काय असतो तो समजून घेणं गरजेचं आहे. तर आजचा हा जो रविवार आहे या प्रभुवारी, या रविवारी आपण एक गंभीर प्रश्न विचारणार आहोत. गंभीर प्रश्न असा आहे की आपला आनंद कुठं आहे. प्रभूमध्ये आनंद करायला जर सांगितलेला आहे तर आपला आनंद नेमका कुठं आहे आणि आपला आनंद कशात आहे. आणि इथून आपण आज सुरुवात करणार आहोत. आणि आजच्या रविवारी प्रभू ज्यावेळेस आपल्याला घेण्यासाठी येणार आहे यामध्ये असताना आपला आनंद नेमका कशामध्ये आहे, उत्तर बघा कशामध्ये आहे. पहिली गोष्ट, आपला आनंद परिस्थितीनुसार आहे का, आपला आनंद लोकांमध्ये आहे का, किंवा आपला आनंद ख्रिस्तामध्ये आहे का. तर 3 गोष्टी आपण पाहणार आहे. प्रभूचा आनंद जो आहे, प्रभूमध्ये आनंद करा पहिली गोष्ट. आता जर आपण पाहिलं की आज हा जो आनंद असतो हा आनंद अनेक लोक क्रिसमस जो आहे आनंदाचा सण म्हणून साजरा होतो, आनंदाचा सण. तरी बघा जसं डिसेंबर चालू होतो आपण प्रत्येकाचे स्टेटसेस बदलायला लागतात आणि जे बालपणापासूनचे ख्रिस्ती लोक आहेत आपोआपच असा काहीतरी वेगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होतं. डिसेंबर महिना आला की प्रत्येकाला असं काहीतरी वेगळं वाटायला लागतं. हा महिना एकदमच आनंदाचा आहे, हा महिना एकदमच काहीतरी वेगळा आहे. आणि मग ज्यावेळेस आपण आपलं लहानपण वगैरे आठवतो तर क्रिसमस म्हटल्यावर एकदमच वेगवेगळं रंगीत डेकोरेशन, रंगबिरंगी कपडे आणि मग ती तयारी. म्हणजे डिसेंबर जर चालू 25 तारीख यायचं आहे तर फ्रॉम फर्स्ट नवीन कपडे घ्यायला सुरुवात व्हायची, आई वडिलांचे पगार व्हायचे आणि मग सगळे कपडे घ्यायला सुरुवात व्हायची. आणि मग 25 तारखेला आहे पण कपडे पगार झाल्या 1-2 तारखेलाच
घेण्यात आलेले आहेत. मग काय करायचं, पूर्ण महिना सारखे कपडे काढायचे, ते घालायचे, घालून बघायचं आणि आनंद घालायचे, बघायचं, परत काढून ठेवायचं, घालायचं, बघायचं, परत काढून ठेवायचं. एव्हरी डेचं ते नवीन शूज आहेत, परत घालायचे, परत काढून ठेवायचे. म्हणजे हा जो प्रकार आहे हा पूर्णपणे होत राहायचा कंटिन्युअसली. का बरं? कारण आमचा आनंद परिस्थितीमध्ये असायचा. उदाहरणामध्ये समजा कुणाकडे काही नाहीये, डिसेंबर महिना आलेला आहे, तर परिस्थिती जर नाहीये तर आनंद पण नाहीये. परिस्थितीनुसार आनंद नाही, मग दुःख व्हायचं, अरे आमच्याकडं नाहीये. मग 1 तारीख गेली, 2 तारीख गेली, 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, पण काही नाहीये. मग ख्रिसमसचा आनंद जो आहे तो परिस्थितीनुसार मावळायचा. कुछ नाही आहे, इस बार नाही होत आहे, आणि मग दुःख व्हायचं, पण परिस्थितीनुसार आनंद बदलायचा. परिस्थितीनुसार आनंद बदलल्यावर लोक वेगळ्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचे. कशामध्ये? लोकांमध्ये. जर ही लोक आमच्या बरोबर आहेत किंवा या लोकांमध्ये जर आम्ही गेलो तरच आम्हाला आनंद, नाहीतर आनंद नाही. मग आनंद कशामध्ये जायचा? लोकांमध्ये. मग लोक जर आहेत, आता जर तुम्ही बघितलं बघा, बहुतांश या ट्रेडिशनल मंडळ्या असतात, ओके, लोक, आमचं जुनं चर्च, लोकांमध्ये लोकांमध्ये आनंद शोधायचं. तुम्ही बघा, हे चालू आहे. अर्पण बस एका ठिकाणी लोकांमध्ये आनंद शोधणं म्हणजे काय की अनेकदा लोक काय करतात, अरे ह्या लोकांमध्ये जर मी गेलो तर मला नाताळाचा आनंद, ख्रिसमसचा आनंद मिळेल. मग मनुष्यामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करतात. चला आपण लोकांमध्ये जाऊ. कुठल्या लोकांमध्ये? या लोकांमध्ये जाऊ, आपण त्या लोकांमध्ये जाऊ. हा माहिती बोलला तर मला आनंद, तो नाही बोलला तर मला आनंद नाही. या लोकांमध्ये गेल्यावरच माझ्या आनंदाला 4 चांद लागतील. हा माझ्या जवळ पाहिजे, तो माझ्या ख्रिसमसच्या दिवसामध्ये हे जवळ असणं आवश्यक आहे. मग लोकांमध्ये आनंद. तुम्ही बघितलं, इट्स टाईप ऑफ हॉलिडेज. काय झालं, हे सुट्टीचा जो कालखंड असतो ना तशाप्रमाणे चाललं, आणि आनंद त्यामध्ये लोकांमध्ये शोधण्याचा प्रयत्न चालला एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेस. म्हणजे परिस्थितीमध्ये आनंद शोधत आहे, लोकांमध्ये आनंद शोधत आहे, पण तुम्हाला सांगू नाही मिळत. कारण तुम्ही जर पाहिलं, जर परिस्थितीनुसार आनंद शोधायला गेलो, कितीही महाग तुमचे कपडे असो, कितीही महाग ते डेकोरेशन असो, कितीही महाग आपण श्रीमंतीमध्ये असू आणि त्यामध्ये आपण आपला आनंद सेलिब्रेट करायचा प्रयत्न करू, पण ते तात्पुरते, एकदम तात्पुरते. आता आहे आणि मग 1-2 दिवसानंतर ते परत परिस्थिती काय होणार आहे, जैसे ती आनंद काही मिळणार नाही. लोकांमध्ये बघायला गेलं तर यू गो टू द पीपल, अरे जाऊया आपण, चला आनंद. तो आनंद मी तुम्हाला सांगितलं, नाक मुरडणं इथं एंड होईल तुमचा आनंद. सुरुवात चांगली असेल तुमची, पण तुमचं डिस्टर्बन्स, अरे यार काय इथं आलो, या लोकांमध्ये का बसलो, कसला तो आनंद. आणि मग ज्यावेळेस आपण प्रभूच्या वचनाकडे येतो आणि पाहायला लागतो की ऍडव्हेंट संडे जे आहे त्याच्यामध्ये प्रभू येत आहे आणि आनंद करा. आनंद कशामध्ये करा? तर आनंद जो आहे तो केवळ आणि केवळ ख्रिस्तामध्ये आहे. कारण जर आपण आपलं स्टेप बाय स्टेप मेसेजची बघितली तर पहिला जो संडे आहे त्याच्यामध्ये आपण आशा, भरवसा जो आहे या संदर्भात बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की पश्चाताप करा, कारण तो येत आहे, तुम्ही आणि मी पश्चाताप करायला पाहिजे. आणि मग आजचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये आपण बघतो 3रा रविवार, त्याच्यामध्ये प्रभूमध्ये आनंद. कारण हा आनंद हलका नाहीये, हा आनंद खोल आहे, एकदम डीप आहे. हा आनंद स्थिर आहे आणि हा आनंद ख्रिस्त केंद्रित आहे. त्यामुळे आपण थोडंसं फोकस राहूया की नेमका आज आपण काय पाहणार आहोत. कारण हा जो आनंद आहे, हा ख्रिस्ताचं जे आगमन आहे त्याचं वाट पाहणारं जी मंडळी आहे त्या मंडळीमध्ये हा आनंद आहे. आणि ही मंडळी ख्रिस्त येणार आहे म्हणून घाबरत नाही बरं का. हो आता आमचा ख्रिस्त येईल, आता आमचे कसं होईल, नाही. तर ही मंडळी काय आहे माहितीये का? ज्या मंडळीमध्ये आनंद आहे ती मंडळी अभिमानानं, ती मंडळी गौरवानं तिचा येणारा जो वधू आहे, वर आहे, त्याची वाट बघत आहे. आणि म्हणून ही जी वधू आहे ही अशा प्रकारे वाट बघत आहे की माझा वर येणार आहे. आणि म्हणून ती घाबरत नाहीये.
ती आशादायी आहे, ती प्रिपेअर्ड आहे. आपण बघितलं मागच्या वेळेस काय झालं, पहिली पण आशादायी आहे की माझा वर येणार आहे. मग माझा वर येणार आहे, माझ्या वराला काय अपेक्षित आहे, तर माझ्या वराला मी पश्चातापपूर्वक जाणं अपेक्षित आहे. माझ्या वराला अपेक्षित आहे की तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी पश्चातापपूर्वक त्याला सामोरे जावं. मग त्यासाठी मी भिवून राहावं का? नाही, माझा आनंद आहे की माझा वर येणार आहे. म्हणून माझा आनंद कशामध्ये आहे, तर प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. लक्षात घ्या, ही सूचना नाहीये. ओके, ही सूचना नाहीये. ऐका, इथं अमुक अमुक गोष्ट आहे, ओके, तुमचा खड्डा आहे, जपून राहा, असं नाहीये. ही काय आहे माहितीये का? ही आज्ञा आहे. प्रभूमध्ये आनंद करा. तुमचा आनंद परिस्थितीमध्ये नाही, तुमचा आनंद लोकांमध्ये नाही, तुमचा आनंद ख्रिस्तामध्ये आहे. आणि म्हणून ही जी ख्रिस्तामध्ये असणारा जो आनंद आहे तो कसा प्राप्त होईल, तर ख्रिस्तामध्ये असणारा आनंद ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये प्राप्त होईल. ख्रिस्ताची मंडळी काय आहे? जी मंडळी आशादायी आहे, जी आशा लावून बसली आहे. तिचा वर जो आहे तो येणार आहे, वाग्दत्त वधू म्हणून ती त्याला सामोरे जाणार आहे. ती तयारी करत आहे. ती तयारी कसली करत आहे की माझा वर येईल आणि त्याला मी सामोरे जाईन. आणि त्यामुळं ती घाबरट आहे का? ती घाबरट नाहीये, ती आशादायी आहे, ती पश्चातापपूर्वक आहे. त्यामुळं तिचा वर जो येणार आहे त्यासाठी ती आनंदित आहे. म्हणून प्रभूमध्ये आनंद करा. म्हणजे कुठं आनंद होऊ शकेल, तर प्रभूमध्येच होऊ शकेल. मग प्रभूमध्ये आनंद नेमका म्हणजे काय, तर जे लोक प्रभूमध्ये आहेत त्यांच्या मध्ये असणारा आनंद. आपण आपला आनंद जर नाताळ आहे, ख्रिसमस आहे आणि मग परिस्थितीवर निर्भर आहे, तर तो आनंद टिकणारा नाही. लोक आहेत आणि मग आम्ही आमच्या लोकांमध्ये जातो आणि आनंद करतो, ते आमचे लोक पण नाहीयेत. कारण देयर इज ओनली वन थिंग जिथे तुम्ही आनंद साजरा करू शकता आणि तो एकच आहे, आणि तो म्हणजे प्रभूमध्ये आनंद. आणि प्रभूमधला आनंद परिस्थितीवर नाही, प्रभूमधला आनंद लोकांमध्ये नाही, प्रभूमधला आनंद प्रभूमध्ये आहे. आणि प्रभूमध्ये आहे म्हणजे प्रभूच्या मंडळीमध्ये आहे. आणि प्रभूची मंडळी कोण आहे? जी मंडळी आपला आनंद लोकांमध्ये शोधत नाही, जी मंडळी आपला आनंद परिस्थितीमध्ये शोधत नाही, ती मंडळी त्या वरामध्ये आपला आनंद शोधते. तो फोकस आहे. आणि पहा, हे कोण लिहित आहे? हे लिहित आहे संत पॉल, जो स्वतः तुरुंगामध्ये आहे. आणि तो असं म्हणत आहे की चला आनंद करा. आनंद ज्यावेळेस पवित्र शास्त्र एक आपण म्हणतो ना ईश्वरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस आनंद संदर्भात पाहतो, तर आनंद ही केवळ एक भावना नाही. आनंद जो विश्वास तुम्ही ठेवलेला आहे त्या विश्वासाचं आलेलं आउटकम आहे. आनंद अजिबात एक भावना नाहीये बरं का. जो विश्वास मंडळी ठेवत आहे, आमची आशा आहे की आमचा प्रभू येणार आहे आणि आमचा प्रभू येणार आहे, ही आशा, हा विश्वास जो आमचा आहे यावर अवलंबून आहे, तो आमचा आनंद आहे, तो विश्वासाचा आनंद आहे. आणि म्हणून आनंदाचा स्तोत्र कधीही परिस्थिती असू शकत नाही. आनंदाचा स्तोत्र कधीही लोक असू शकत नाही. आनंदाचा स्तोत्र केवळ आणि केवळ मंडळीसाठी तिचा वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त. त्यामुळे संत पॉल ज्यावेळेस म्हणतो ना प्रभूमध्ये आनंद करा, इट्स ओनली इन क्राइस्ट अलोन. क्राइस्ट अलोन. आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी बसलेलो आहोत, आपण प्रत्येकानं आपण आपल्या जीवनाकडे पाहणं गरजेचं आहे की आपला आनंद कशामध्ये आहे. कारण कदाचित तुमची परिस्थिती कठीण असेल या नाताळच्या दिवसात. परिस्थिती बरं का आजूबाजू. इट कॅन बी रिलेटेड टू युअर फॅमिली, तुमच्या कौटुंबिक दृष्टिकोनातून, तुमच्या आर्थिक दृष्टिकोनातून, तुमच्या कामाच्या दृष्टिकोनातून परिस्थिती कठीण आहे. पण त्या परिस्थितीवर तुमचा आनंद निर्भर कधीच नसावा. कारण तुमची परिस्थिती कधी कधी अप असते, कधी कधी डाऊन असते, हर्टफुल असते, तुम्हाला वाईट वाटत असतं, वेदना असतात. पण तुमचा आनंद त्या परिस्थितीवर आहे. मी तुम्हाला सांगू, तुम्ही म्लानमुख असला, तोंड तुमचं पडलेलं आहे आणि तुम्ही फार नाराज आहात तुमच्या जीवनामध्ये. आणि मग कारण का आमचा आनंद परिस्थितीवर निर्भर आहे. वाईट वाटत आहे आम्हाला त्या गोष्टी संदर्भात.
आणि मग ते वाईट का वाटत आहे? कारण आमच्या भावना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आमच्या भावना त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून आमच्या परिस्थितीवर आम्ही निर्भर आहोत. आमच्या आनंदाला कसं काय चालू आहे, मग आमच्या भावना त्याशी रिलेटेड असल्यामुळं आपलं तोंड बारीक असतं. मला वाटत आहे थोडंसं काहीतरी झालं, कारण का भावना निर्भर आहेत आणि आमचा आनंद मग तो प्रदर्शित होत नाही. आम्ही त्या ख्रिस्ताकडे बघतच नाहीये, त्या ख्रिस्ताच्या आनंदाकडे पाहत नाहीये, कारण आपण ही जाणीवच करून घेत नाहीये की आमचा आनंद प्रभूमध्ये आहे. आमचा आनंद प्रभूमध्ये आहे. प्रभूमध्ये ज्यावेळेस आपण असं म्हणतो प्रभूमध्ये, तर जे लोक प्रभूमध्ये आहेत त्यांच्या संगती जे लोक त्या प्रभूची आशेनं वाट बघत आहेत, पश्चातापाला स्वतःची तयारी करत आहेत, त्या लोकांमध्ये आहे. कारण प्रभूमध्ये आहे. आणि म्हणून ह्या कधी भावनेसंगती रिलेट करू शकता का आनंदाला? बिलकुल नाही. कारण भावना परिस्थितीनुसार बदलते. आपण एकदम कधीतरी असं चर्चला एकदम खुश आहे मी, का बरं? परिस्थिती माझी चांगली आहे आणि परिस्थितीवर निर्भर माझा आनंद आहे. अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. माझा आनंद लोकांमध्ये आहे का? अरे माझा आनंद कसा लोकांमध्ये असतो? कारण लोक कसे राहत आहेत, लोक कसे वागत आहेत, याच्यावर निर्भर माझा आनंद आहे. लोकांसंगती माझे संबंध कसे आहेत यावर निर्भर माझा आनंद आहे. खूप वाईट आहे, कारण जे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत ते लोक सदैवच तुमच्या बरोबर आहेत का? बिलकुल नाही. ते सदैवच तुमच्या बरोबर राहतील का? बिलकुल नाही. तर लोक ज्यावेळेस म्हणत आहे तर त्यावेळेस तुमचे नाते संबंध पण असू शकतात बरं का. इट कॅन बी व्हेरी क्लोज टू यू. तुमच्या खूप जवळचे लोक, मग ते जर चांगले आहेत तर माझा आनंद निर्भर आहे. कारण का? माझा आनंद माझ्या भावनेवर निर्भर आहे. लोक जे माझ्या आजूबाजूला राहत आहेत त्यांच्यावर निर्भर आहे माझा आनंद. लक्षात घ्या, हा कोण बोलत आहे? हा खुद्द संत पॉल बोलत आहे. त्याची परिस्थिती कठीण आहे, तो तुरुंगामध्ये आहे, आजूबाजूची परिस्थिती चांगली नाहीये, योग्य नाहीये, आणि अशा वेळेस तो म्हणत आहे की तुमचा आनंद प्रभूमध्ये असावा. प्रभूमध्ये आनंद करा. तो म्हणतो, पुन्हा सांगतो, आनंद करा. कारण केवळ एकाच गोष्टीमध्ये आनंद आहे आणि तो म्हणजे ख्रिस्त आनंद. हा देव जो सार्वभौम आहे, जो सत्यावर उभा असतो, त्याच्यामध्ये असणारा आनंद. दुसरा अजून आनंद कशामध्येच नाही. का बरं त्याच्यामध्ये आपण आनंद करत आहोत आणि कसा आनंद होईल त्याच्यामध्ये? खूप सुंदर आणि गहन रहस्य आहे. तुम्ही आनंदी कसे राहू शकता? तुम्ही आनंदी, जो तो वर येणार आहे तो तुम्हाला आणि मला घ्यायला येणार आहे. तर आपली आशा, आपला फोकस हा केवळ आणि केवळ ख्रिस्त, वधस्तंभावर खेळला ख्रिस्त, त्याच्याकडे जर लावलं, तुमचा आणि माझा आनंद हा सदैव राहणारा आहे. तो कधीच मावळणारा नाहीये, तो सदैव असणारा आनंद आहे. तो परिस्थितीवर निर्भर राहील का? बिलकुल नाही. तो लोकांवर निर्भर राहील का? बिलकुल नाही. कारण का? तो ख्रिस्तावर निर्भर आहे की जो घ्यायला येणार आहे. तुम्ही जर पाहतात, कुणाकडे पाहतात? लोकांकडे नाही, परिस्थितीकडे नाही, तुम्ही ख्रिस्ताकडे पाहतात. त्यामुळे तुमचा आनंद हा समान असेल. परिस्थिती अप डाऊन, लोक अप डाऊन असतील, पण यू बी हॅपी, खुश असाल. जसं संत पॉल आहे, तो म्हणतो आनंद आहे. आपल्या चर्चमध्ये इन्व्हर्टर नाहीये, तर मी तुम्हाला सांगेन, इथे इन्व्हर्टर असतो, हे लोक निर्धास्त असतात. का असतात माहिती आहे? जर समजा आज लाईट गेली पट करून, तर काय होतं? संपूर्ण वीज ट्रान्सफर होते. कशावर? इन्व्हर्टरवर. निर्धास्त राहू शकतात. लक्षात घ्या, जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे त्याचा सोर्स वेगळा आहे बरं का आनंदाचा. तो निर्धास्त आहे. आजूबाजूची परिस्थिती खालीवर जाऊ शकते, लोक खालीवर जाऊ शकतात, पण तो कसा आहे? निर्धास्त आहे. तो आनंदी आहे. ही नोज एक्झॅक्टली सिच्युएशन कोण हँडल करत आहे, कशा गोष्टी घडणार आहेत. तो एकदम आरामात गोष्टी घेत आहे. त्यामुळं त्याचं मूळ
आनंदामध्ये आहे, लोकांवर निर्भर नाहीये. आणि म्हणून लोक कदाचित असं म्हणतात, सगळं ठीक झालं की मी आनंदित होईल. एकदा का ही परिस्थिती सरली तर मी कसा होईल? मी आनंदित होईल. एकदा ही सिच्युएशन जाऊ दे, मग माझा चेहरा बघा कसा आनंदित होतो. आता सध्या कठीण परिस्थिती आहे, एकदा का ही चांगली झाली तुम्हाला माझा चेहरा एकदम आनंदित दिसेल. थोडीशी परिस्थिती जाऊ दे, थोडी परिस्थिती ही सरू दे. एकदा का हे लोक माझ्यासाठी चांगले वागू लागले ना, तर माझा चेहरा बघा कसा खुलखुलतो, एकदम मी खुश होईल. सगळं चांगलं झालं तर मी एकदम आनंदी आहे. पण पवित्र शास्त्र म्हणतं, जर तू ख्रिस्तामध्ये आहेस आणि प्रभूमध्ये आहेस, तुझ्या जीवनामध्ये आत्ताच आनंद असला पाहिजे, तू आनंदी असलं पाहिजे. आणि आनंद, मी पुन्हा सांगतो, ही भावना कधीच उरत नाही बरं का. नाही, भावना जर आहे तर परिस्थितीवर निर्भर आहे. आणि म्हणून 5वं वचन असं म्हणतं बघा, की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ, प्रभू समीप आहे. आनंद करा, आणि आनंद करत असताना तुमची सौम्यता सगळ्यांना दिसावी, कारण तो येत आहे. ऍडव्हेंट हे जे संडे सेलिब्रेट होत होते, आता अनेक मंडळांमध्ये होत आहेत, ते वारंवार हे दर्शवत आहेत की प्रभू जो येणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या. त्या गव्हाणीकडे लक्ष देत बसू नका, कारण तो तिथं फक्त जन्मला होता, पण त्याचं पृथ्वीवर येणं, राहणं, मरणं, स्वर्गी जाणं आणि मंडळीला घेण्यासाठी परत येणं, याच्यामध्ये खरा आनंद आहे. आणि त्या आनंदाकडे लक्ष द्या, त्या आनंदाकडे फोकस राहा. आणि म्हणून ह्या वचनामध्ये पुन्हा म्हटलेलं आहे की ओ लक्ष ठेवा, तुमची सौम्यता सगळ्यांना दिसावी, तुमचा आनंद, तुमची सौम्यता सगळ्यांना दिसावी, कारण का प्रभू समीप आहे, तो येत आहे. तिथं लक्ष ठेवा, तुमचा आनंद त्याच्यामध्ये आहे, ख्रिस्तामध्ये तुमचा आनंद आहे. फोकस ठेवा. देव तुम्हाला आणि मला अग्रेसिव्ह व्हायला नाही सांगत बरं का, प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसिव्ह. इन्स्टेड ऑफ बायबल आपल्याला सांगतं की संयम असावा तुमच्यावर, अग्रेसिव्ह नसावं. कसं असावं? संयम असावं. म्हणजे काही झालं मी लगेच रेडी. बायबल म्हणते की प्रभू समीप आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे की प्रभुदेव आपल्याला कसं घडवतो, तो आपल्याला कसं बनवतो. कारण का जर समजा तुमचा आनंद परिस्थितीवर निर्भर नाहीये, जर तुमचा आनंद लोकांवर निर्भर नाही आहे, तर मी तुम्हाला सांगू हे आउटकम आहे काय? तुम्ही संयमी व्हाल, तुम्ही सौम्य असाल, अग्रेसिव्ह नसाल. लगेच मी रेडी, काय कोण काय म्हटलं की मी रेडी आहे, मला कसं काय बोलला, सोडत नाही. आता बायबल एकदम आपल्याला आक्रमक नाही बनवत. बाय म्हणतं संयमी, बायबल म्हणतं नम्र. ऑटोमॅटिकली हे आउटकम आहे. कारण तुम्ही ह्या जगाकडे ज्यावेळेस पाहता तुम्ही म्हणता की अरे हे जाणार आहे, हे संपणार आहे, म्हणून माझी निर्भरता, माझा आनंद तुमच्यावर निर्भर नाहीये. मग मी कसा आहे? मी संयमी आहे. मी संयमी यासाठी आहे की जो देव आहे तो न्याय करणार आहे आणि तोच देव वेळेवर करणार आहे. म्हणून आपण सूड घेत नाही. बायबल म्हणतो सूड घेणं तुमच्याकडे नाही. एक काही दिवसांअगोदर ना मी ते कार्टून पाहत होतो, कार्टूनची एक मीम पाहत होतो, ख्रिस्ती कार्टूनची मीम. त्याच्यामध्ये ना एक टॉम अँड जेरीचं कार्टून होतं आणि त्याच्यामध्ये असं दाखवलेलं होतं की टॉम जो असतो, टॉम माहिती आहे ना, म्हणजे मांजर ते, तर टॉम आहे ना असा उभा असतो पाठमोरा, आणि मग त्या ठिकाणी त्या मीम मध्ये असं दाखवले की छोटंसं पिल्लू असतं कोंबडीचं, त्याला टॉमला मारायचं असतं आणि ते येतं, त्याच्या हातामध्ये काठी असते आणि मग टॉम तिकडे बघून असतो, तर तो काठी घेतो आणि त्याला टॉमला मारायचं असतं जोरात. तर इथून जेरी येतो, जेरी तो छोटा उंदीर येतो, त्याच्या बाजूला उभा राहतो, तो त्याला म्हणतो तू नको मारून थांब, म्हणतो तू ती काठी माझ्याकडे दे.
म्हणून तुझ्याकडे शक्ती नाही मारायला. मग तो त्याला असा बाजूला करतो, त्या काठीला चांगली धार करतो आणि मग तो तिकडे टॉपवर उभा असतो, असं पकडतो आणि जोरात मारतो त्याला. तो म्हणतो हे काम तुझं नाही, हे काम मी मध्ये फार सुंदर लिहिलंय की द वर्ल्ड, त्या टॉमला द वर्ल्ड असं म्हटलंय आणि त्या छोट्या पिल्लाला असं म्हटलंय मी, आणि त्या जेरीला म्हटलंय गॉड. तो म्हणतो की सूड घेणं माझ्याकडे, मी घे, तू काय करू नको, तू बाजूला हो, तू याच्यामध्ये पडू नको, तू वेगळा राहा, तुला काय करायचं, एव्हरीथिंग आय डू, सगळं काही मी करेन, हे तुझ्याकडे नाहीये. मग तू कसा कर, तू आनंद कर. या जगामध्ये तुला काय करायचं, तुला आनंद करायचा आहे. आनंद का करायचा आहे, कारण जो राजा येणार आहे त्याची तुला वाट बघायची आहे. प्रभूच्या लोकांमध्ये, प्रभूमध्ये तुला आनंद करायचा. परिस्थितीमध्ये आनंद करू नको, लोकांमध्ये आनंद शोधू नको, कधीच नाही मिळणार तुला. मग तो कुठे मिळेल, अरे तो प्रभूमध्ये मिळेल. प्रभूमध्ये का मिळेल, कारण ती तुझी आशा आहे, तो तुझा आनंद आहे. म्हणून जेवढं जास्त तुमची संगती प्रभूमध्ये, त्याच्या लोकांमध्ये असेल, तेवढा जास्त तुम्हाला आनंद आहे, तेवढं जास्त तुम्हाला समाधान आहे. तुमचा आनंद तिथे शोधा. मग ऑटोमॅटिकली तुम्हाला काय येतो, तुम्हाला ऑटोमॅटिकली संयम येतो, तुम्हाला ऑटोमॅटिकली नम्रपणा येतो. आणि जेव्हा तो संयमीपणा येतो, तो नम्रपणा येतो, काय येते, प्रभू म्हणतो अरे तुला काय करायची गरज नाही, मी सूड घेईन, मी या जगाकडे पाहेन आणि मी ते करेन. कारण मला हे माहित आहे की जी परिस्थिती येणार आहे ती कठीण आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देतो बरं का. ज्या व्यक्तीला त्याच्या ट्रेनचा टाइम माहित आहे, ट्रेन किती वेळेला येणार आहे, रेल्वे त्याची किती टाइमावर येणार आहे हे जर त्याला माहित आहे आणि तो पूर्णपणे रेडी आहे आणि त्याला माहित आहे त्याचं ट्रेन किती वाजता आहे आणि या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, हा त्याचा कोच आहे, त्याला सगळं काही ठाऊक आहे आणि तो त्या वेळेनुसार चाललेला आहे, त्याच्या अगोदर ऑलरेडी प्रिपेअर्ड तो आहे. तुम्हाला असं वाटतं की तो घाई करेल? घाई कोण करतं माहित आहे? ज्यांना माहित नाही आहे, तो अस्थिर, काय मला वेळ झालाय, पण त्याला वेळच नाही ठाऊक आहे, तो घाई करत आहे प्रत्येक गोष्टीची. पण ज्याला ठाऊक आहे की तो येणार आहे, तो कसा आहे, तो शांत आहे, तो स्थिर आहे. इन अ सेम वे जो ख्रिस्ती, ज्याला ठाऊक आहे की प्रभू येणार आहे, त्याच्या मंडळीला घ्यायला येणार आहे, तो संयमी आहे. तो कसा आहे, तो संयमी आहे, तो संयमानं चाललेला आहे, तो शांत आहे. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. आज जर समजा या दिवसांमध्ये जर लोक तुम्हाला भेटतात, लोक तुमच्या संगती बोलतात, तर तुमच्याकडे पाहत असताना ते तुम्हाला संयमी म्हणत आहेत का तुमच्यातून जे बाहेर निघतं चिडचिडेपणा, अस्थिरपणा, काय करू काय नाही, काय करू काय नाही, तुमच्यातून आउटकम काय येत आहे? कारण पवित्र शास्त्र सांगत आहे आपल्याला की आनंदी राहा, प्रभू समीप आहे, सौम्य राहा. पण आउटकम काय येत आहे, काय बाहेर पडत आहे? ख्रिस्तावर विसंबून राहणारे लोक आणि ख्रिस्ती लोकांची सौम्यता बाहेर पडत आहे का आपण चिडचिडेपणानं भरलेलं, परिस्थितीवर निर्भर असलेलं लोक बाहेर पडत आहोत? का म्हणा, देवा आम्ही तुला काय सांगू, इथं अडचण आहे, इथं परिस्थिती खराब आहे, तिथं परिस्थिती खराब आहे, हे लोक खराब आहेत, आजूबाजूला खूप भयंकर वातावरण आहे आणि त्यामुळं माझी चिडचिड होत आहे, त्यामुळे मला वेदना होत आहेत, मी काय करू मला कळत नाही प्रभू. कारण का, अरे माझ्या परिस्थितीवर माझा आनंद निर्भर आहे. फार वाईट आहे प्रियांनो. कदाचित हा केवळ डिसेंबर महिना अनेक मंडळांसाठी एकदम उत्साहाचा, आनंदाचा असा काहीतरी महिना असतो. कारण का, परिस्थिती वेगळी असते,
मग मी नवीन नवीन कपडे घालायचे, मग मी नवीन नवीन कॅरल्स मध्ये गाणी गायची, चला कॉम्पिटिशन, एकदम असा काहीतरी वेगळा हुरूप आलेला आहे लोकांना. पण यामध्ये आनंद परिस्थितीवर निर्भर आहे का? हे खूप वाईट आहे. जर परिस्थितीवर निर्भर आहे तर हे सरून जाणार आहे, संपून जाणार आहे. लोकांवर निर्भर आहे, निघून जाणार आहे. लक्षात घ्या, या सर्व लोकांना तुम्ही राहिलेले 11 महिने भेटत जा, सगळा आनंद सरलेला आहे. जानेवारी पासून ज्यावेळेस बघायला लागेल आपण, चालू झालं परत आमचं जीवन चालू झालं, तसंच ते लाईफ आमचं. मग कधीही चेहऱ्याकडे बघितलं तर लहानमुखपणा असतो, चेहरा पडलेला असतो. काय सांगू, परिस्थिती फार खराब आहे पाळक साहेब, वाईट चालू आहे सगळं. काय मागच्या वर्षी पण तसंच होतं, या वर्षी पण तसंच आहे. आता काय निश्चय वगैरे निर्णय घेतलेले होते, पण काय बदल नाहीये, तसंच चालू आहे. कारण का? परिस्थितीवर निर्भर होता आमचा आनंद. आम्ही त्या प्रभूच्या आनंदाकडे पाहतच नाहीये, तिथपर्यंत आपण जातच नाहीये. आणि म्हणून आमच्यामध्ये काय आहे? आमच्यामध्ये चिडचिड आहे, ख्रिस्तासारखी सौम्यता दिसतच नाहीये. 6वं वचन आपल्याला म्हणतं, कशाचीही किंवा कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. हो, मंडळीला किती अद्भुत उत्तेजन आहे बघा. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी, म्हणजे सर्व बर का, म्हणजे काहीही गोष्ट यातून बाहेर काढू नका. सर्व गोष्टींविषयी म्हणजे कशाविषयी चिंताक्रांत व्हायचं नाही, तर सर्व गोष्टी म्हणजे सर्व गोष्टी कोणती असो असं म्हटलेलं आहे. सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. विथ थँक्सगिव्हिंग, आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. कशाविषयी चिंताक्रांत होणार, कशाविषयी म्हणजे कशाविषयीच नाही. ज्यावेळेस मनुष्याला चिंता असते त्यावेळेस तो डायरेक्टली देवाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. डायरेक्टली देवाच्या सार्वभौमत्वावर, सोव्हरीन विल ऑफ गॉड, त्याच्यावरच क्वेश्चन मार्क तयार करतो. कारण का? मी चिंतेने भरलेलो आहे. आपल्यातील मी तुम्हाला बहुतेक जण सांगतो, कदाचित तुम्ही असा विचार करत असाल, आमचं ना 2025 साल वर्ष आहे ते थोडंसं कठीण गेलेलं आहे. 2026 साल आता कसं आम्हाला आशीर्वादित असेल ह्याकडे आम्ही बघत आहोत. मी तुम्हाला सांगतो की फक्त तारखेचा डिफरन्स असतो बरं का, नवीन असं काही नसतं. फक्त तारीख काय होत आहे, बदलत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही नाही बदलले तर जसं चालू आहे ना तसंच चालू राहणार आहे. तुम्ही प्रभूवर जर आशा नाही ठेवली, तुम्ही जर पश्चाताप नाही केला, त्याची येण्याची तुम्ही जर तयारी नाही केली, असंच राहणार आहे. इट विल नॉट चेंज, नॉट इव्हन अ सिंगल पर्सेंट. चिंता पहिला पण होती, आता पण राहणार आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण आम्ही आमचा आनंद, आम्ही आमची सौम्यता, आम्ही आमचा संयम परिस्थितीवर निर्भर ठेवलाय, आजूबाजूच्या लोकांवर निर्भर ठेवलाय. तो जर माहिती चांगला वागला तर मी संयमी दाखवेन, नाहीतर मी हा आक्रमक. हे का चालू आहे? कारण आम्ही त्यांच्यावर निर्भर आहोत, त्यांच्या कृतीवर निर्भर आहोत, त्यांच्या रिॲक्शन्सवर निर्भर आहोत. हे फार सेटल आहे आपल्यासाठी. संत पॉल म्हणतो की अरे तुम्ही प्रत्येकानं प्रभूमध्ये आनंद करा, तुम्ही सौम्यतेने राहा, संयमी राहा, कारण प्रभू समीप आहे, प्रभू जवळ आहे आपल्या. नका इकडे तिकडे लक्ष लावू, प्रभूकडे लक्ष लावा, कारण तो जवळ आहे. तो इतकंच नाही म्हणत, तो म्हणतो कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, कशाविषयीही नाही, चिंता नका करू. तो म्हणतो कशाविषयीही चिंताक्रांत करू नका. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो बरं का. जर समजा आपल्या हातामध्ये एखादी जड बॅग आहे, जड पिशवी. काल ना
ते एक टी शर्टचे 2 पिशव्या आल्या माझ्या, ओके, आणि त्याने 2 जोड पिशव्या होत्या. म्हटलं आता घेऊन कशा जाऊ, मी विचार करत आहे बघ कसं घेऊन जाऊ. जर ती पिशवी ज्यावेळेस मी अशी माझ्या हँडलला अडकवली, सगळा भारच निघून गेला. कारण का, तो संपूर्ण भार त्या हँडलने घेतला. कदाचित खूप जड पिशवी आहे आणि ती जड पिशवी जर मी टेबलवर ठेवत आहे, तो संपूर्ण भार त्या टेबलचा आहे, तो घेत आहे. मी घेत आहे का ते? बिलकुल नाही. तुम्हाला आणि मला केवळ आणि केवळ ही एकच गोष्ट करायची आहे की जो भार आहे तो ठेवून टाकायचा आहे, यासाठी तुमचं चालणं सोपं होतं. प्रॉब्लेम फक्त हा आहे की तो भार ठेवतच नाही आपण. तो ठेवला तरी तिकडं लक्ष असतं, तिथे टाकलंय पण मला जड वाटायलंय. तो भार तिथे टाकून देऊन बाजूला होणं आवश्यक आहे, यासाठी की विल वॉक प्रॉपरली. पण आपण द्यायलाच तयार नाहीये. तो भार तिकडे टाकलाच तयार नाही, आणि टाकला तरी लक्ष तिथेच आहे की बरोबर उचलतोयस ना बाबा तू. कुणाला बोलत आहे? सार्वभौम देवाला. जो हे घेत आहे, जो चालवत आहे, जो घेऊन जाणार आहे, त्याला तू चालवत आहेस ना बाबा बरोबर. त्याच्या सार्वभौमत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. जेव्हा तुम्ही आणि मी आपली ओझ ही देवाकडे सोपवतो, तर तुम्हाला आणि मला त्याविषयी काळजी करण्याची गरज नाही. आणि त्यामुळे म्हटलंय कशाविषयी ही चिंता क्रांत होऊ नका. तर आपली सर्व विनंती आभार प्रदर्शनासह विथ थँक्सगिव्हिंग देवाला करा. ही विल टेक केअर. तो काळजी घेईल. त्याला फक्त कळवणं, त्याला फक्त सांगणं आवश्यक की प्रभू ही माझी मागणी आहे. आणि तुम्हाला मी सांगू, तुम्हाला कळवण्याची पण गरज नाहीये. ही नोज एक्झॅक्टली. हे यासाठी लिहिलेलं आहे की कळवा, कारण तुम्ही आंतरिक दृष्ट्या स्वतःला कमकुवत समजत आहात. अरे काय काय माझ्याकडे होईल का, माझ्याकडे होईल का, आणि तो करेल का, तो करेल का. आपल्या मुखाद्वारे ज्यावेळेस आपण कबूल करतो, आपण ते पूर्णपणे ओझ त्याच्यावर टाकून देतो. आणि त्यामुळे सांगितलं की बोला, तुम्ही सांगा, कळवा, आतमधून सगळं काढून टाका. कुठंपर्यंत चिंता क्रांत होऊन बसणार, देऊन टाका. मी आजच्या दिवशी तुम्हाला एक उत्तेजन देऊ शकतो बरं का. काळजी कमी करा आणि प्रार्थना जास्त करा. ओके, चिंता कमी करा आणि प्रार्थना वाढवा. हे फार इम्पॉर्टंट आहे. तुमची चिंता कमी होऊ देत आणि प्रार्थना वाढू देत. तुम्ही टाकून बाजूला व्हा, तुम्ही टाकून बाजूला व्हा, तुम्ही टाकून बोलून बाजूला व्हा. ही नोज एक्झॅक्टली तुमच्या जीवनामध्ये त्याला काय करायचं. पण तुमचं मुखातून ज्यावेळेस तुम्ही बाहेर काढता, मुखातून ज्यावेळेस तुम्ही बोलता, तुम्ही सगळ्या गोष्टी काढून टाकून त्यावर सोपवून देताय. आणि तुम्ही काय होत आहे, तुम्ही संयमी होत आहे, तुम्ही आनंदी होत आहे. का? तर तुम्ही परिस्थितीवर निर्भर नाही, तुम्ही लोकांवर निर्भर नाही, तुम्ही प्रभूवर निर्भर आहात. आणि तो आपला कॉल आहे, ते आपलं पाचारण आहे. त्यासाठी आपल्याला बोलवण्यात आलेलं आहे. म्लानमुख होण्यासाठी नाही, अरे प्रभूमध्ये आहे पण काय करू, खूप दुःख आहे बाबा, खूप अडचण आहे बाबा. जर आपण असं म्हणतो तर पावलाला आपण लांब करून टाकतो. ही वॉज इन द पेन. तो स्वतः जेलमध्ये आहे, स्वतः अनेक कष्टांमधून जात आहे. तो म्हणतो की परिस्थितीवर माझा आनंद निर्भर नाहीये, परिस्थिती कशी वागत त्यावर मी निर्भर नाहीये, मी प्रभूमध्ये आनंदित आहे. हे फार महत्वाचं आहे. आज पुष्कळ तरुण तरुणी डिप्रेशन्स मध्ये आहेत बघा. खूप डिप्रेशन आहे लोकांना. कदाचित पूर्वी होतं, आज कदाचित ह्या तरुण लेकरांनी किंवा ह्या आजकालच्या पिढींनी त्याला नावं दिलेली आहेत. अँझायटी आणि डिप्रेशन्स पूर्वी पण असतील. कदाचित त्यावेळेस लोकांना माहित नसेल, यावेळेस जर अशी वोकल झाल्यामुळे लोकांना कळत आहे की ह्या गोष्टी आहेत बाबा. पण जर आपण खोलात गेलो की हे का होत आहे, तर आपल्याला कळेल की काळजी आहे, चिंता आहे, परिस्थितीवर निर्भर असणारा आनंद आहे. फार वाईट एक आई वडील मी पाहिले काही दिवसांअगोदर, त्यांच्याविषयी वाचलं की आपला मुलगा
बेंगलोर या ठिकाणी राहत आहे आणि आई वडिलांना असं समजलं की तो एका मुलीबरोबर आहे, त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर लिव्ह इन मध्ये राहत आहे. आणि त्या मुलीनं सांगितलं की तुमचा मुलगा फार डिप्रेस आहे, तुम्ही या. आणि मग ते गेले तर तो झोपलेला आहे. ते जात आहे, त्याला म्हणत आहेत की बाबा रे, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. आणि त्याला सांगत त्या डिप्रेशनतून बाहेर काढण्यात, पण तो चिंताक्रांत झालेला आहे. तर त्याचा आनंद परिस्थितीवर निर्भर आहे, त्याचा आनंद लोकांवर निर्भर झालेला आहे. आणि आज असे अनेक ख्रिस्ती लोक आहेत, ख्रिस्ती तरुण तरुणी आहेत, जे आपला आनंद परिस्थितीमध्ये लोकांमध्ये शोधत आहेत. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की ते चिंताक्रांत झालेले आहेत. परिस्थिती आमची बरोबर नाहीये, परिस्थिती कठीण आहे, मग आमचा आनंदच नाही, मग अजून जास्त डिप्रेशन. आणि तुम्हाला माहित आहे याचा परिणाम काय होत आहे? गोळ्या, डॉक्टरांकडे जाणं वाढले. त्याचा परिणाम काय होत आहे? अजून बुद्धीवर परिणाम. हे वाढत का आहे? कारण प्रभूवर सोपून न देता स्वतःवर सोपून घेणं आवश्यक झालं असं वाटते लोकांना. आम्ही हे हँडल करू असं झालेलं आहे आणि त्यातून बाहेर निघू शकत नाही. त्याचा परिणाम काय झाला? चिडचिड. नाही होत आहे, चिडचिडीचं प्रमाण वाढलेलं आहे लोकांचं. संयमाचं प्रमाण नाहीये, लोक संयमी होत नाहीयेत, लोकांमध्ये सौम्यता उरत नाहीये. ही गोष्ट चालू आहे का? यू सी आउट, तुमच्या आजूबाजूला ही गोष्ट घडत आहे का? ऍब्सोल्युटली तुम्हाला दिसेल. आणि पवित्र शास्त्र त्या ठिकाणी आपल्याला म्हणतं नको तसं राहू. आपली सर्व चिंता, आपली सर्व काळजी आभार प्रदर्शनासह प्रभूला कळवून टाक. ठेव तुझी पिशवी आणि हो बाजूला. डोंट थिंक अबाउट इट, ही विल टेक केअर. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या चिंतेविषयी जेव्हा शिकवतो तो असं म्हणतो, कारण तू आकाशातील पाखरांकडे पहा, त्यांना पेरणी करता येत नाही, कापणी करता येत नाही, प्रभू त्यांना पुरवतो. तू किती अद्भुत आहे, तुझ्या हाताला हस्तकृतीने तुला बनवलेलं आहे. तुझ्याविषयी त्याला माहित आहे ना तुला काय गरज आहे. आणि पॉल म्हणत आहे की बोलून टाक एकदाच, जे काय आहे ते कळवून टाक एकदाच आणि हो रिलॅक्स. पवित्र शास्त्र आज या जगाला खूप सुंदर संदेश देत आहे. मंडळी, आज आपण जर हा संदेश पाहिला तर तुम्हाला हे कळेल की पवित्र शास्त्र तुम्हाला म्हणतं काळजी कमी कर, प्रार्थना वाढव, वाढव प्रार्थना. प्रभू सांगते बोलायला चालू कर, काळजी कमी करून टाक. ही विल टेक केअर. तुम्ही पहा तुमच्या जीवनामध्ये चिंता उरणार नाहीत. तुम्ही जर वोकल व्हाल प्रभूजवळ, बोला प्रभूजवळ, तुमची जी काही काळजी आहे, जी काही चिंता आहे, बोलून टाका आणि रिलॅक्स व्हा. बोलून टाका, प्रभू 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 पूर्ण करेल, पूर्ण करच. पॉल म्हणतो कळव, क्लेम करत बसू नकोस. आज या वेळेत झालेलंच आहे, येशू मध्ये सांगतो, असं नको करत बसतो. तो म्हणतो आभार प्रदर्शनासह प्रभूला कळव. प्रभूला माहित आहे तुला काय पाहिजे, प्रभूला माहित आहे तुला काय द्यायचंय. आणि हो रिलॅक्स, कळव त्याला, कळव. तो पूर्ण करेल, कधी करेल, काय करेल. आणि तुम्ही म्हणता आम्ही प्रार्थना केली आहे, देवबाप आत्ता पूर्ण करणार आहे. आणि ह्याचा अर्थ काय माहिती आहे का? तुम्ही अजून त्याच्याविषयी काळजी करत आहात. तुम्ही काय करतात? देवा आम्ही तुला प्रार्थना केलेली आहे, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पूर्ण कर की. का? अजून डोक्यात चिंता आहे ना त्याची. कर की, आता परत चिंता आहे, कर की, करतच नाही. मग अजून काय? अजून तो एवढी प्रार्थना करतोय पाळक साहेब, उत्तर काही मिळत नाही. आणि बायबल म्हणतं अरे तू आभार प्रदर्शनासह कळव, बाजूला हो. तुला द्यायचंय, कधी द्यायचंय, नाही द्यायचंय, त्याच्यावर निर्भर आहे. तू कळव ना. ते जमत नाही. आणि त्यामुळे चिंता आणि काळजी डोक्यामध्ये आहे. आणि देन अगेन वी कंप्लेंट, एवढी प्रार्थना केली, देव काय ऐकत नाही. प्रभू म्हणतो प्रार्थनेसह, उपकार स्थितीसह कळवून टाक. तुला द्यायचं, नाही द्यायचंय, तुला आयुष्यभर असंच ठेवायचं, हे संपूर्णपणे त्याच्यावर निर्भर. तू आनंद कर ना. जो येणार आहे त्याची वाट बघत असताना तू आनंद कर, तेच तू करत नाही. पवित्र शास्त्र क्लिअर आपल्याला त्या संदर्भात सांगतात. आणि त्यामुळं बहुतांश ख्रिस्ती लोक जे आहेत त्यांची एक कंप्लेंट असते, एवढी प्रार्थना करतोय, देव काय ऐकत नाही, देव काय ऐकत नाही.
आपल्याला प्रार्थनेचं असं वाटत असतं की आम्ही केल्यावर आत्ताच द्यायला पाहिजे, कारण आमच्या आजूबाजूला असं काही सर्कल बनवून ठेवलेलं आहे लोकांनी की देवाकडे मागा. देव ऑफ जिन आहे. जिन म्हणजे माहिती आहे ना, अलादीनचा चिराग असं घासायचं, मग तो बाहेर येतो. क्या हुक्म मेरे आका, बोलो हमको चायनीज खिलाओ, हमको पैसा दे दो, आमचं हे कर. मग तो ओके मेरे आका परत आतमध्ये जातो, तुमच्या मागण्या आणून देतो. असं काही प्रभूला बनवून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं काही काही जण हा हा हो हो बोल बोल हा हा ऐकतो, ते नाही का आपला तो बागेश्वर बाबा करत असतो, सेम तसंच चालू आहे आजकाल. असंच काहीतरी झालंय ख्रिस्ती विश्वासामध्ये, जे अजिबात बरोबर नाहीये. पवित्र शास्त्र या गोष्टींना दुजोरा देत नाही. पवित्र शास्त्र म्हणता अरे तू शांत राहा, तू संयमी राहा. मग तुम्ही या लोकांकडे गेले तर तुम्हाला दिसतं की हे लोक सदैव चिडचिड करणार आहेत, कंप्लेंट्स करणार आहेत. सातवं वचन काय म्हणतो बघूया आपण. तो म्हणतो की जर तू असा राहत आहेस, ओके, जर तू असा राहत आहेस म्हणजे जर तू आनंदी आहेस, तू संयमी आहेस, जर तू चिंता करत नाहीस, तर बघा शास्त्र असं म्हणतं जर तू असा आहेस तर देवाची शांती, काय म्हटलेलं बघा, देवाची शांती, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरण, तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या काही राखील, नाहीतर नाही राखणार, कधीच नाही राखणार. मग आपण कदाचित मुखाद्वारे बोलतो आम्ही ख्रिस्ताचे, आम्ही ख्रिस्ताचे, आम्ही चर्चला जातो, आम्ही अमुक जातो. म्हणून मी तुम्हाला हे क्रिसमसचं उदाहरण देतो. क्रिसमस जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा होत आहे. प्रत्येक जण डिसेंबरला आला की आपोआप आतून ती उकळी फुटायला चालू होते, आनंद आनंद आनंद. मग तो परिस्थितीवर निर्भर कसा आहे हे आपण बघायला चालू करतो. मग तुम्ही बघा काही काही जण असतात चर्चेसमध्ये, मी पाहिलेलं आहे, डिसेंबर महिना आला ना लोक चर्चला जायला चालू करतात. हा वर्षभर जात नाही बरं का, डिसेंबरच्या अगोदरचे काही रविवार जायला चालू होतं, कारण मग प्रोग्राम्स मध्ये सहभाग मिळायला चालू होतो, मग सहभागिता व्हायला चालू होते. क्रिसमस लोकांमध्ये आनंद शोधायचा, परिस्थिती ऑटोमॅटिकली निर्माण करायची, समजलं, कारण का आनंद तयार व्हायला पाहिजे. मग लोकांना जाऊन भेटणं असतं, का आनंद मिळाला पाहिजे. हे सर्व लोक त्यांचे 11 महिने चिंताक्रांत मध्ये घालवतात, कारण ते प्रभूवर आशाच ठेवत नाही. जो येणार आहे, ज्याने सांगितलेलं आहे की सर्व गोष्टींविषयी आभार प्रदर्शनाचं आपली मागणी प्रभूला करा, त्यांना इथपर्यंत जातच नाही. तुम्ही त्यांच्या जीवनाकडे बघितलं, चिडचिडेपणा त्यांच्या जीवनामध्ये आहे, संतुष्टता नाहीये. हे चालू आहे का? हे बिलकुल चालू आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की देव, लक्षात घ्या, कदाचित होऊ शकेल, हे तर 2 वचन आपण रिलेट केले, वचन 6 आणि 7. तर मी तुम्हाला एकत्रित वाचतो, लक्ष द्या बरं का. शास्त्र असं म्हणतं 6 आणि 7 वचन कालचे करासपत्र. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. बरोबर आहे, आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आणि मग ग्रामॅटिकली जर आपण वाचलं तर तुम्हाला काय कळतं बघा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का. आपली मागणी देवाला कळवणं म्हणजे काय होतं, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे, तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या काही राखील. म्हणजे आम्ही आमच्या विनंत्या, आम्ही आमच्या प्रार्थना आभार प्रदर्शनासह देवाला कळवल्या, तर एक्सपेक्टेशन आजच्या लोकांचं हे आहे की देव परिस्थितीला बदलावं. संत पॉल म्हणतो देव परिस्थिती बदलत नाही, देव हृदय बदलतो. आणि ते इम्पॉर्टंट आहे. परिस्थिती तुमची कदाचित अप अँड डाऊन होईल, पण जेव्हा तुम्ही आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवता, देव हृदय बदलतो. आणि जेव्हा देवात हृदय बदलतो, परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलून जातो.
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी चिंताक्रांत आहात तुम्ही? तुम्ही पहा, ही कंप्लेंट असते लोकांची की देव आमची प्रार्थना ऐक, देव आमची प्रार्थना ऐक, देव आमची प्रार्थना ऐक. पण प्रार्थना काय आहे की देवा परिस्थिती बदल, देवा आपल्या गोष्टी बदलून टाक. आम्ही ही मागणी करतो, येशूमध्ये आत्ता मागणी मान्य कर. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की म्हणजे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती. म्हणजे काय येईल तुम्हाला? अ पीस, शांती येईल तुमच्यामध्ये. आणि शांती आली की काय पडतं माहित आहे? चिडचिडेपणा आणि डिप्रेशन्स, दुःखी राहणं, म्लानमुख राहणं, काय कसं चाललंय, काय करायचं, हे सगळं निघून जातं. कसं बरं आहे कसं प्रार्थना वगैरे हा केले, खूप केले, पण काय उत्तर नाही देव देत. मग आमचा आनंद क्रिसमस मध्ये वगैरे आम्ही आनंद करतो. अजून कशामध्ये फेलो हे असतं ना, गेट टुगेदर, त्याच्यामध्ये आनंद, पिकनिक वगैरे आम्ही आनंद. बाकीचं बाकी दुःख, खूप दुःख आहे बाळक साहेब आम्हाला. तुम्ही ते लाईट हाऊस तुम्हाला माहित आहे? समुद्रामध्ये असतं लाईट हाऊस. त्याची कधी ना माझी इच्छा, तुम्ही घरी गेल्यानंतर वगैरे लाईट हाऊसचे व्हिडिओज बघा. ओके. आणि ते लाईट हाऊस जे असतं ते समुद्रामध्ये असतं. आणि विशेष करून ज्या ठिकाणी वादळ असतात, वादळ खूप जास्त समुद्रामध्ये, लाटा उसळतात, त्याच्यामध्ये ते लाईट हाऊसला पहा. त्या लाईट हाऊसकडे जरा लक्ष द्या. तुम्ही व्हिडिओज बघितल्यावर तुम्हाला कळेल की खूप साऱ्या उंच उंच लाटा येऊन त्या लाईट हाऊसला लागतात, जोर जोरात लागत असतात. खूप उंच उंच लाटा येतात, त्याला लागतात. ते लाईट हाऊस जे तिथं आहे त्यामध्ये असणारा एक व्यक्ती आहे, तो पूर्णपणे जहाजांना मार्गदर्शन करत आहे. त्या संपूर्ण एवढ्या वादळामध्ये ते लाईट हाऊस स्थिर असतं. ते कधीच हालत नाही, ते कधीच पडत नाही, एकदम स्थिर असतं. आणि त्याला जे काम दिलेलं आहे ना ते करत असतं. काय? जहाजांना मार्गदर्शन करतं. वादळांमध्ये पण जहाजांना मार्गदर्शन करण्याचं काम त्या लाईट हाऊसचं असतं. स्थिरता असते. आणि संत पॉल एक्झॅक्टली प्रभूमध्ये आनंद करा याचा शेवट करत असताना तो असं म्हणतो, प्रभूमध्ये आनंद करा. आणि आनंद कधी करू शकाल? जेव्हा तुमचं हृदय स्थिर असेल. वादळात पण तुम्ही हलणार नाही, कितीही संकट आले तरी तुम्ही हलणार नाही, स्थिर असाल. लक्षात घ्या, तुमचं हृदय कोण स्थिर करेल माहित आहे? ना परिस्थिती ना लोक. तुमचं हृदय स्थिर आणि शांत केवळ देव करू शकतो, दुसरं कोणच नाही. म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला अतिशय क्लिअरली हा संदेश देतो की या संपूर्ण ॲडव्हेंटच्या संडेज मध्ये आपण जे मेसेजेस पाहत आहोत त्याच्यामध्ये विशेष करून प्रभूचं जे येणं आहे त्याविषयी आपण जागृत राहा की तो येत आहे. त्यानं जन्म घेतला हो, आपण सगळे आनंद करणार का त्याच्या जन्मामध्ये? ॲब्सोल्युटली करणार. पण तिथंच आपण थांबा लागलोय का? बिलकुल नाही. तिथंच आपण थांबावं का? बिलकुल नाही. जर आपण तिथंच थांबलो तर आपला आनंद परिस्थितीमध्ये, लोकांमध्ये आणि सिच्युएशन्सवर निर्भर आहे. आपला आनंद तो नाहीये. आपला आनंद आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये आनंद करा. मग ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये आनंद करतो तर आपण कसे होतो? आपण संयमी होतो. आपण चिडचिडे नाही होत, कारण आपली परिस्थितीवर आपला आनंद निर्भर नाहीये. चिडचिड करायला लागत नाही. आपण संयमाने घ्यायला लागतो. आपण सौम्य होतो. थर्ड थिंग, ज्यावेळेस आपण सौम्य होतो, आपण आपली सगळी चिंता, आपली सगळी काळजी आपण प्रभूवर टाकून देतो. आपण बोलतो, बोलून टाकतो. आणि बोलल्यानं काय होतं? तुम्ही खाली होऊन जाता. बोलून टाकता. आणि बोलून काय टाकता तुम्ही? ही परिस्थिती घेऊन टाका. मी तुम्हाला परत सांगतो बरं का, ज्यावेळेस तुम्ही मला म्हणाल की बाळक साहेब प्रार्थना करा, आणि नो डाऊट प्रार्थना आपण करत आहोत, प्रत्येकासाठी करतो. पण परिस्थिती बदलावी म्हणून पॉल म्हणतो, कोणती परिस्थिती प्रभू बदलतो? तुझ्या हृदयाची.
तुझ्या हृदयाची परिस्थिती बदलते. आणि प्रभूला जर वाटलं की त्याने तुझी परिस्थिती हृदयाची बदललेली आहे, तुला शांती प्रोव्हाइड केलेली आहे, आणि कदाचित जी काही परिस्थिती असेल ती देवा बदलेल, ती संपूर्णपणे त्याच्यावर निर्भर आहे. पण जर तुम्ही या नाशवंत परिस्थितीकडे पाहत राहिला, जी आज आहे उद्या संपणार आहे, प्रभूच्या येण्याचा आनंद तुम्ही घेतच नाहीये. आणि प्रारंभीची मंडळी केवळ आणि केवळ प्रभूच्या येण्याचा आनंद घेत होती, वाट पाहत होती की प्रभू कधी येत आहे. ते मरणाविषयी दुःखी नव्हते, ते मरणाविषयी आनंदी होते. कारण संत पौल म्हणायचा, जगणं मला ख्रिस्त, मरणं मला लाभ आहे. ते फुल फोकस्ड होते त्याच्या येण्यासंदर्भात. आणि आज आपण मंडळी म्हणून पण त्याच्या येण्याविषयी फार आवेशी असावं, फार आनंदी असावं आणि त्याची तयारी करावी. आणि जर असं होत आहे तर तो तुमची आणि माझी अंतःकरण स्थिर राखील. लाईक ते लाईट टॉवर जे असतात त्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकदम फोकस्ड राहू. मी पुन्हा तुम्हाला संपत असताना सांगेन, आपला आनंद कुठं आहे आणि आपली शांती कशावर आधारलेली आहे. लक्षात घ्या, प्रभू जवळ आहे, तो येत आहे आणि आपलं लक्ष आपण त्याच्याकडे लावूया. ज्या वेळेला आपण लक्ष आपण त्याच्याकडे लावतो, आपला आनंद हा त्याच्यामध्ये निर्भर असतो. तर देवा तुम्हाला या वचनाद्वारे सहायता करो. लक्षात घ्या, जे ख्रिस्तामध्ये आहेत ते अढळ आहेत, ते कधी डगमगणार नाहीत, परिस्थितीवर निर्भर राहणार नाहीत, लोकांवर निर्भर नाही राहणार, ते ख्रिस्तामध्ये निर्भर राहतील. आणि जे लोक ख्रिस्तामध्ये निर्भर राहतील ते लोकच आनंदी असतील. नाहीतरी दुःख लोकांमध्ये भरपूर आहे आणि त्या दुःखामध्येच लोक राहत आहेत. आज आपण जगामध्ये जर गेलो, जगामधील लोकांकडे पाहिलं, त्यांच्या नातेसंबंधांकडे पाहिलं, तर तुम्हाला हे कळेल की त्यांचे नातेसंबंध जे आहेत ते परिस्थितीवर निर्भर आहेत. जर समजा आज घरामध्ये पैसा आहे तर नवरा बायकोचं रिलेशन चांगलं आहे. जर पैसा चांगला नाही आहे, पैसा येत नाही, चिडचिड आहे घरामध्ये, खूप वाईट आहे घरामध्ये परिस्थिती. अन्न आहे, अरे खूप चांगलं आहे, अन्न नाही आहे, वाईटपणा आहे. पैशाचा एंट्रन्स होतो, आनंद आहे, पैशाचा एंट्रन्स नाही, दुःख आहे. मुलं आहेत, मुलं नाही आहेत, त्यांच्यावर निर्भर आहे, आनंद आहे की नाही आहे घरामध्ये. म्लानमुखपणा आहे, वाईटपणा आहे, परिस्थितीवर निर्भर आहे. त्यानं मी तुम्हाला सांगेन की वैयक्तिक रीतीनं तुम्ही आपले नातेसंबंध देवबापाबरोबर अधिक सदृढ करा. जेव्हा आपले वैयक्तिक संबंध प्रभुदेवबापाबरोबर अधिक सदृढ असतील, तुमचा आनंद तुम्हाला ठाऊक आहे कशामध्ये. नाहीतर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सदैव दुःखी असाल, कष्टी असाल, ख्रिस्ती म्हणवणारे आहात, पण सदैव दुःखामध्ये असाल. तर असं तुमच्या संगती कधीही न घडो, अशी प्रभूचरणी आपण प्रार्थना करूया. या प्रार्थना करू आपण, सर्व डोळे मिटू, प्रभूजवळ जाऊया. देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो या संधीबद्दल. आम्हाला असं एकत्रित करतोस आणि प्रभू दरवेळेस तुझ्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करतोस. आज प्रभू देवापा आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे आठवण करून दिलीस की आम्ही आमचा आनंद कुठे शोधत आहोत. आमचा आनंद ना परिस्थितीमध्ये आहे, ना आमचा आनंद लोकांमध्ये आहे. आमचा आनंद आमच्या प्रभूमध्ये आहे. आणि पौल आम्हाला त्याची आठवण करून सांगतो की तुम्ही तुमचा आनंद प्रभूमध्ये शोधा. आमची शांती कशावर आधारलेली आहे? परिस्थितीवर, लोकांवर नाही. आमची शांती ख्रिस्तामध्ये आधारलेली आहे. कारण आम्ही आमची सर्व चिंता, आमची सर्व काळजी प्रभूवर सोपवत आहोत, आभार प्रदर्शनासह कळवत आहोत, यासाठी की तो आम्हाला ख्रिस्तामध्ये असणारी शांती देतो, आमची हृदय स्थिर करत आहे. देवापा, आम्ही परिस्थिती बदलण्यासंदर्भात बोलत आहोत, पण देवापा तू हृदय बदलण्यासंदर्भात बोलत आहेस. आम्हाला देवा तुझी सहायता कर आणि मदत कर. तुझ्या वचनामध्ये अधिक दृढ राहण्यास आम्हाला देवा तुझी कृपा कर. गौरव, मान, महिमा आम्ही तुला देतो, कारण देवा तू तुझा आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा.